आफ्टरनून एव्हरीबडी. लास्ट लेक्चर मध्ये आपण मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज बघितली. त्यात आपण मेजरमेंट कोणाचं करू शकतो? फिजिकल प्रॉपर्टीजचं करू शकतो. ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की बाबा लेंथ मध्ये काय सांगितलं होतं? एक लेंथ होती फीट मध्ये, दुसरी लेंथ होती सेंटीमीटर मध्ये. तर मग आपल्याला प्रॉब्लेम आली होती, दोघांचे जे युनिट होते, जे एकक होते, ज्याच्यामध्ये मोजली होती ती लेंथ, एक फीट मध्ये मोजली होती, एक सेंटीमीटर मध्ये. त्याच्यावरून आपल्याला आकलन होत नव्हतं की नेमकी कोणती जी जी काय असेल, स्टिक असेल किंवा दोरा असेल, तो काय मला आठवत नाही मी काय म्हटलं होतं, कारण बरेच दिवसानंतर लेक्चर होते आज. ते जी लेंथ आहे ती काय नेमकी कोणती मोठी कोणती आपण कंपेअर नव्हतो. तर त्याच्यासाठी ही गैरसोय टाळण्यासाठी काय केलेले, काही स्टँडर्ड्स केमिस्ट्रीमध्ये ॲक्सेप्ट केलेले, काही स्टँडर्ड काय केलेले केमिस्ट्रीमध्ये ॲक्सेप्ट केलेली. आणि त्या स्टँडर्डनुसार काय केलं जातं की सर्व सायंटिस्ट लोक किंवा सर्व एक्सपेरिमेंट करणारे किंवा सर्व इंडस्ट्रियलिस्ट त्यानुसार काय करतात, आपले प्रयोग करतात, आपल्या काय करतात गोष्टी करतात की जेणेकरून युनिफॉर्मिटी. ठीक आहे. तर अशा जे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या स्टँडर्ड्सला काय म्हटलं जातं? युनिट्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे युनिट काय मग एकसारखं झालं तर मग आपल्याला काय होतं? कम्पेअर करायला सोपं जातं. तर मग त्याची डेफिनेशन लिहूया. द arbitrarily decided and universally accepted standards are known as units. काय म्हटलेलं आहे? आर्बिटरीली. आर्बिटरीली म्हणजे स्वतःहून, काही जास्त नाही, विचार नाही केला, सगळ्यांनी ठरवलं. आर्बिटरीली डिसाइडेड, सगळ्यांनी मिळून काय केलं? डिसाइड केलं. युनिव्हर्सली सगळ्यांनी ते मान्य पण केलं की लेंथ येतं आम्ही ह्याच युनिट मध्ये मोजणार, वजन येतं आम्ही ह्याच युनिट मध्ये मोजणार, त्याच्यानंतर व्हॉल्यूम येतं आम्ही ह्याच. हे सगळ्यांनी काय केलं? ऍक्सेप्ट केलं. अशा ऍक्सेप्ट केलेल्या स्टँडर्ड्सला आपण काय म्हणतो? युनिट्स म्हणतो. सिंगल असेल तर युनिट आणि असेल तर युनिट. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन प्रकारच्या सिस्टीम्स होत्या. युनिट मेजरमेंट करायच्या दोन प्रकारच्या सिस्टीम होत्या. एक होती MKS, मीटर किलोग्राम सेकंड. काय होतं? मीटर किलोग्राम आणि सेकंड. नेक्स्ट होती बघा CGS सिस्टीम. CGS आधीच्या काळामध्ये कोणती होती? सेंटीमीटर किलोग्राम आणि सेकंड. सॉरी, ग्राम, याच्यात ग्राम. CG ना, G म्हणजे ग्राम आणि सेकंड. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये ही सिस्टम वापरली जायची, MKS आणि CGS सिस्टम. ठीक आहे. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा की बऱ्याचदा अशा काही गोष्टी होत्या ज्या याच्यामध्ये डिफाईन केलेल्या नव्हत्या. जसं करंट कसा मोजणार? इथं तर फक्त मीटर आहे, किलोग्राम आहे, सेकंड आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण तुम्ही लेंथ मोजू शकता, त्याच्यात मास मोजू शकता, त्याच्यात टाइम मोजू शकता. पण तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट आहे जसं करंट, इलेक्ट्रिक करंट, ते मोजायचं कसं करणार? तर तुम्हाला काही गोष्टी ह्या सिस्टम मध्ये ड्रॉबॅक होतात. मग काय झालं? एक कॉन्फरन्स भरली 1960च्या दरम्यान. एक कॉन्फरन्स भरली सगळ्या सायंटिस्ट लोकांची. ठीक आहे. त्या कॉन्फरन्स मध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या गेल्या. त्या कॉन्फरन्स मध्ये काय केल्या? बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या गेल्या आणि तिथे त्यांनी ठरवलं की बाबा आपण काय करणार? वेट साठी हे, मास साठी हे, त्याच्यानंतर लेंथ साठी हे, करंट साठी हे, ल्युमिनस इंटेन्सिटी साठी हे, या सगळ्या गोष्टींसाठी काय केलं? काही फंडामेंटल क्वांटिटीज जे आहेत काय केल्या? काही फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल युनिट डिराईव्ह केली.
काही फंडामेंटल युनिट डिराईव्ह केले आणि या फंडामेंटल युनिट पासून काय केले, आणखीन युनिट तयार केले. जसं आपलं 1 ते 9 सॉरी 0 ते 9 काय आपले फंडामेंटल डिजिट्स आहे. 0 ते 9 काय फंडामेंटल डिजिट आहे. या 0 ते 9 डिजिटचाच वापर करून आपण अनंत संख्या बनवू. आपण किती अनंत संख्या बनवू. तसंच हे फंडामेंटल युनिट्स वापरून आपण काय करणार आहोत, जेवढे हवे तेवढे युनिट्स बनवणार आहोत. हे युनिट असे मनानं नाही बनवलेले असणार. हे युनिट मॅथमॅटिक्स म्हणजे आपली जी सायन्सची लँग्वेज मानली जाते मॅथमॅटिक्स तिच्या आधारावर. कसं काय हे मी तुम्हाला पुढे शिकवतो. ठीक आहे. तर तिची कॉन्फरन्स भरली होती. त्या कॉन्फरन्सला त्यांनी नाव दिलं होतं बघा, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. कधी 19 इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे. हिलाच काय म्हणतात, एसआय युनिट सुद्धा म्हणतात. ह्या कॉन्फरन्स मध्ये काय झालं, मग सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या की इथं हे करायचं तिथं ते केलं. पूर्वी आपल्या काळामध्ये एक मेट्रिक सिस्टम नावाची पद्धत होती बघा. हजार, त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही ते ऐकलं असेल किलो, हेक्टो, डेका, ग्राम, डेसी, सेंटी, मिलीग्राम. जर तुम्हाला वजन मोजायचं असेल ती सगळ्या गोष्टी बघू आपण याच्यात. पण सध्या पुरतं तुम्हाला एवढं कळलं का की काय केलं होतं की तुम्हाला मेजरमेंट करायची असेल प्रॉपर्टीज तर तुम्हाला प्रॉब्लेम येत होत्या वेगवेगळ्या युनिट बद्दल. मग त्यांनी ठरवलं की सगळ्यांनी मिळून एकच युनिट वापरायचं. त्या सगळ्यांनी ते युनिट वापरायला काय केलं, मग एक ठरवलेल्या युनिटच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, सिस्टीम युनिट किंवा एसआय युनिट. ठीक आहे. इथपर्यंत कळालं, बस एवढंच कळू द्या. त्याच्यानंतर आपण बघूया पुढे काय होतं. एक मिनिट. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज झाली. तुम्हाला एसआय युनिट काय ते पण कळालं की एसआय युनिट काय आहे. या कॉन्फरन्स मध्ये ठरलेल्या गोष्टी की तिथं आपण याला हे त्याला ते वापरायचं. नेमकं कशाला काय वापरायचं, तिथं काय झालं मग फंडामेंटल युनिट. फंडामेंटल म्हणजे बेसिक युनिट. फंडामेंटल म्हणजे एकदम बेसिक गोष्टी जिच्यावरून सगळं बनतं. जसं तुम्हाला डिजिट सांगितले 0 ते 9 काय फंडामेंटल डिजिट्स. ठीक आहे. तर मग बघा आपले फंडामेंटल युनिट झाले. फंडामेंटल युनिट कोणाला म्हटलं जातं, जे डिराईव्ह करण्यासाठी इतर कुठल्याही युनिटचा आधार घ्यावा लागत त्यांना म्हणायचं फंडामेंटल. आणि फंडामेंटल युनिटचा वापर करून जे युनिट बनवल्या जातं त्यांना काय म्हटलं जातं, डिराईव्ह युनिट. कळालं. ज्या युनिटसाठी कुठलाही आधार कशाचाही दुसऱ्या युनिटची घेण्याची गरज नाही पडत, म्हणजे ज्या युनिटसाठी इतर कुठल्याही युनिटची मदत नाही घ्यावं लागत त्या युनिटला फंडामेंटल. आणि फंडामेंटल युनिटचा वापर करून जे युनिट्स बनतात त्यांना काय म्हणायचं, मग डिराईव्ह युनिट. ठीक आहे. तर बघूया आपल्याकडे कोणते कोणते फंडामेंटल युनिट आहेत आणि कशासाठी आहे. तर बघा क्यूटी क्वांटिटी काय, समजा लेंथ आहे. तुम्हाला जर लेंथ मेजर करायची तर लेंथसाठी एक फंडामेंटल युनिट आहे. लेंथला डिनोट जर करायचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये तर एल ने करता. आणि लेंथला मेजर याचा सिम्बॉल समजा इथे काय म्हणू आपण, सिम्बॉल लेंथचा सिम्बॉल एल. कुठलीही लेंथ असो. जर एखाद्या रेक्टँगलची विड्थ असली तर तिला पण लेंथच म्हणायचं. लेंथ म्हणजे काय, एक अशी गोष्ट की जिला मोजता येतं, लांबी आहे बरोबर, तिला लेंथ म्हणा. मग विड्थ असो हाईट असो ती काय असो एक प्रकारची लेंथच असो. ठीक आहे. लेंथ मेजर कशात करायची, तर लेंथ मेजर करतात बघा, लेंथ मेजर इन मीटर. कशात मेजर करतात, मीटर. त्याच्यासाठी सिम्बॉल काय एम. लेंथला मेजर कशात करतात, लेंथ दाखवायचं तर स्मॉल एल. मेजर कशात करतात, एसआय युनिट काय त्याचं, आणि हे काय सिम्बॉल युनिटचं सिम्बॉल काय स्मॉल एम. स्मॉल एम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा मास. मास स्मॉल एम ला, मास कशाने दाखवतात, स्मॉल एम. मेजर कशात करतात, किलोग्राम. किलोग्रामचं के स्मॉल आहे, एमचं एम स्मॉल आहे, लक्षात ठेवा. हे पण केजी स्मॉलच होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं बघा
तुमचं टाइम, टाइम स्मॉल टी. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं इकडं सेकंड मध्ये मोजलं जातं इथं पण. ओके, त्याच्यानंतर सेकंड साठी काय वापरलं जातं स्मॉल एस. नेक्स्ट आहे बघा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट आय ने डिनोट करतात. कशाने? आय ने. आणि मोजल्या कशात जातं ते? एम्पियर मध्ये. सॉरी, एम्पियर. एम्पियर मध्ये मोजलं जातं, डिनोट करतात कॅपिटल एन. ठीक आहे, सध्या लिहून घ्या, मी सांगतो तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा टेम्परेचर किंवा थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. मी टेम्परेचरच लिहितो, टेम्परेचर कॅपिटल टी. इथे टेम्परेचर मोजलं जातं बघा केल्विन, के स्मॉल आहे आणि इथला के काय कॅपिटल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स बसत नाही, इथं लिहितो अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्सला स्मॉल एन ने डिनोट करतात. कशाने? स्मॉल एन ने. आणि मोजतात कशात? मोल मध्ये. कशामध्ये मोजतात? मोल मध्ये. जर इकडे जर सिम्बॉल पाहिजे त्याचं तर काय? स्मॉल एन आणि टॉप. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे बघा ल्युमिनस इंटेन्सिटी. लाईट असते तुमची ती मोजतात बघा, प्रकाशाची इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी, किती प्रकाश आहे. ठीक आहे, याला दाखवलं जातं आय सफिक्स व्ही, आय व्ही. ठीक आहे, याला म्हणतात कॅन्डेला. हे पण काय? स्मॉल आहे, कॅन्डेला. सी डी हे पण स्मॉल आहे, सी डी. ओके, आता बघा हे सगळेच्या सगळे काय? फंडामेंटल. 7 4 3 7 हे सगळेच्या सगळे फंडामेंटल युनिट आहे. याचाच वापर करून तुम्हाला इतर युनिट डिराइव्ह करायचे. त्याच्यात तुम्हाला फिजिक्स मध्ये हे चांगल्या पद्धतीने, फिजिक्स मध्ये पहिला चॅप्टर आहे, मी फक्त केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला शिकवते की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज पडते. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा एक केल्विन, एम्पियर हे सायंटिस्ट होते. त्याच्यानंतर न्यूटन, जूल, तुम्ही ऐकलेले सायंटिस्ट आहे बघा, न्यूटन, केल्विन, एम्पियर, जूल, हे सगळे सायंटिस्टची नाव आहे. आणि त्यांच्या नावाने काही युनिट आहे. जसं फोर्सचं युनिट आहे बघा न्यूटन, फोर्सचं युनिट काय? न्यूटन. तर तुम्हाला जेव्हा पण लिहायचं असलं की समजा तुमच्याकडे 10 न्यूटन फोर्स आहे, तर तुम्ही 10 न्यूटन फोर्स असा लिहिणार. कुठं कोपऱ्यात दाखवतोय का? समजा इकडे दाखवतो, तुमच्याकडे 10 न्यूटन आहे, तर तुम्ही 10 न्यूटन असं लिहाल की 10 न्यूटन असं लिहाल. कोणतं बरोबर आहे? विचार करा बरं. ठीक आहे, भलेही न्यूटन हे सायंटिस्टचं नाव असेल, पण जेव्हा तुम्ही क्वांटिटी लिहित असाल तेव्हा तुम्ही काय करणार? ह्या पद्धतीने. जर तुम्हाला एखाद्या पुढे द्यायचं असेल, जर तुम्हाला समजा की न्यूटन्स लॉ स्टेट दॅट असं जेव्हा तुमचं एखादं कॉन्सेप्ट, इल्युशनचे लॉ आहेत ना, तीन लॉ, बरोबर नाही, मोशनचे 3 लॉ आहेत, तर त्याच्या कॅपिटल न्यूटन वापरणार. पण तुम्ही जेव्हा एखादं काय म्हणतात त्याला क्वांटिटी मेजर करणार, त्याचं युनिट वापरणार, क्वांटिटीचं युनिट वापरणार. तिथं न्यूटन हा शब्द युनिट म्हणून येत असेल तर तिथं न्यूटनचा एन राहणार. पण जेव्हा तुम्ही न्यूटन बद्दल माहिती लिहित असाल, जिथं न्यूटनच असणार, तिथं तुम्ही काय करणार? कॅपिटल न्यूटन वापरणार. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, एसआय युनिट मध्ये ज्या ज्या सायंटिस्टच्या नावानं जी जी क्वांटिटी दिलेली, जसं वर्क डन आहे बघा, वर्क डन आपण कशामध्ये मोजतो? जूल मध्ये. वर्क डन जूल मध्ये मोजतो, पण जूल जर आपल्याला लिहायचं तर कॅपिटल जूल नाही लिहायचं. समजा आपल्याला 10 जूल वर्क डन झालं तर आपल्याला जूल असंच लिहिणे, स्मॉल मध्येच लिहिणे. क्लिअर आहे? पण लक्षात ठेवा, जे जे सायंटिस्टचे नावानं युनिट आहे, जसं एम्पियरच्या नावानं करंट आहे, केल्विनच्या नावानं टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर काय
न्यूटनच्या नावानं फोर्स आहे, बरोबर नाही? तर यांचे जे सायंटिस्टच्या नावानं जे पण आहेत काय म्हणता युनिट, त्याचे जे सिम्बॉल आहे ते मात्र कॅपिटल, ते काय कॅपिटल आहे. बघा एम्पियरचा सिम्बॉल कॅपिटल आहे. जर न्यूटनचा असेल तर तुम्ही जर हीच गोष्ट तुम्हाला पूर्ण न्यूटन न लिहिता तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहायचंय सिम्बॉल मध्ये, तर तुम्ही 10n लिहिणार फक्त, तिथं स्मॉल n निघायचं. क्लिअर आहे? जे युनिट सायंटिस्टच्या नावाने त्यांचे सिम्बॉल कॅपिटल असणार. जे युनिट सायंटिस्टच्या नावाने त्यांचे युनिट काय असणार, कॅपिटल असणार. आणि जे इतर गोष्टी त्या काय असणार, स्मॉल असणार. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, बोर्ड मध्ये तुम्हाला कामात येतात. छानसं लिहित जा. टेक्निकली तुमचं काय असतं, साऊंड असतं सगळं लिहिलेलं. क्लिअर आहे? तर हे काय सगळेच्या सगळे बेसिक युनिट आहे. याच्यापासून मग तुम्ही काय करणार, खूप सारे युनिट डिराईव्ह करणार. ठीक आहे? तर सध्या आपण काही फिजिकल प्रॉपर्टीज बघू, त्यांची युनिट्स बघू, कोणती काय म्हटल्या जातं, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू, ऍक्च्युअल तुमचं केमिस्ट्री चालू करू, जे तुम्हाला 11वीला एक्सपेक्ट शिकवू, जसं लॉ ऑफ मास ऍक्शन वगैरे वगैरे, जे तुम्हाला 2022च्या नीट सीईटीला येऊ शकतं. कारण 21च्या नीट सीईटी नुसार तो सिलेबस गाळलेला आहे, पण 22 साठी तो तुम्हाला असू शकतो. त्याच्यामुळे आपण तो आताच घेणार, आपण त्या चॅप्टर मध्ये आहोत. तर ठीक आहे, हे बेसिक युनिट लक्षात ठेवा, यांचे सिम्बॉल लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये तुम्हाला मॅक्सिमम त्याची प्रॅक्टिस होईल, कारण तिथंच त्यांची जास्त गरज आहे. मी तुम्हाला केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढ्या गोष्टी लागतात त्या घेणार, ज्या सिलेबस मध्ये आहे. ओके, बरं. नेक्स्ट रीडिंग करा मग आपली प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. काय फिजिकल प्रॉपर्टीज. त्यातली पहिली फिजिकल प्रॉपर्टी बघा, मास अँड वेट. ठीक आहे, मास अँड वेट. काय बरं, इट इज अ इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अ ऑब्जेक्ट किंवा ऑफ अ थिंग. मास आणि वेट काय म्हणे, इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट म्हणजे काय, तिच्या मध्ये येते. म्हणजे तुम्ही जर समजा एक दगड घेतला, ओके, त्या दगडाला चांगला एक हातोडा मारला, याचे आता 2 दगड झाले. हा समजा 10 किलोचा दगड आहे, आणि अज्युम करा की हे 2 तुकडे बी काय झाले, सारखेच आहे, तर प्रत्येक तुकडा काय असणार, 5-5 केजीचा असणार. 5-5 केजीचा असणार. याचा अर्थ इनहेरंट म्हणजे काय, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाताना काय राहणार, ती ट्रान्सफर होणार. जसं ऑर्गॅनिझम मध्ये इनहेरंट्स असतं बघा. काय असतं की काही मुलं बघा त्यांच्या फादर सारखे दिसत असतात, काही मदर सारखे दिसत असतात, फादर मदर सारखे दिसत असतात, किंवा काही एक्सेप्शन केस मध्ये काय होतं, ते एक तर आत्या किंवा मामा किंवा मावशी किंवा काका यांचे काहीतरी गुणधर्म येतात. ठीक आहे, काय येतात, का बरं येतात, आजोबा आजी त्यांचे पण येऊ शकतात, दोघांचे पण. हे जवळचे जे रक्ताचे नाते असतात ना म्हणा, आईकडचे किंवा वडिलांकडचे, त्यांचेच येतात. का बरं येतात, काय येतात, बायोलॉजी चॅप्टर 12वीच्या चॅप्टर मध्ये शिकू, सध्या इथं नाही. पण इनहेरंटचा अर्थ एवढंच लक्षात ठेवा की एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होतं, पाठवल्या जातात. ही इनहेरंट आहे. एका दगडाचे तुम्ही 10 जरी तुकडे केले तर सगळ्यांचं वजन, त्याचं वजन काय होणार, जवळपास सारखंच येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय, मग मास काय, इनहेरंट प्रॉपर्टी, ते काही बदलत नाही. बरं, आणखीन काय म्हटलं जातं, मेजर द मॅटर ऑफ कंटेंट. तर मास आणि वेट काय करतं, कशाला मेजर करतं बरं, आपण काय करणार आहे, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये. त्याच्यात काय करतोय, फिजिकल प्रॉपर्टीज बघतोय. त्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय करतोय, मास आणि वेटने आपण काय मेजर करतो, इट हेल्प्स टू मेजर matter present in object. काय कळतं म्हणे आपल्याला, मास आणि वेटनं, की त्या मास आणि वेटनं आपल्याला काय कळतं की कुठली एखादी ऑब्जेक्ट जर दिली असेल तर तिच्यामध्ये मॅटर किती,
मॅटर माहिती तुम्हाला, एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस, तर त्याला काय म्हटलं जातं ते कळतं आपल्याला कशानं, मास आणि वेट. मास आणि वेट मधला फरक काय, मास काय असतं कधी पण कॉन्स्टंट असतं बघा, आणि वेट, मास मध्ये कशाला कन्सिडर केलं जातं, मास मध्ये ऍक्च्युअल मॅटर कंटेंट किती, काय मास मध्ये काय असतं, ऍक्च्युअल मॅटर कंटेंट किती, ऍक्च्युअल मॅटर कंटेंट, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्च्युअल किती मॅटर आहे हे कशावरून कळतं आपल्याला, मासवरून कळतं. तर वेट मध्ये काय कळतं, ऍक्च्युअल मास कंटेन along with gravitational pull of object. काय कळतं म्हणजे आपल्याला, तिचं मध्ये मास किती हे तर कळतच, पण त्याच्या बरोबर ग्रॅव्हिटेशनल पुल कोणाकडे असतो, दोन ऑब्जेक्ट ज्यांना मास असतो. जसं एक झालं आपला अर्थला मास आहे, आणि दुसरा झाला समजून घ्या ऑब्जेक्ट हा पेन. या पेनला काही मास आहे, आणि ह्या पेनला ही अर्थ काय करते, खाली उडती, कारण अर्थकडं मास आहे आणि ह्या पेनकडं मास आहे. ठीक आहे, न्यूटनचा लॉ झालेला आहे, ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर तुम्हाला गेल्या वर्षी झालेला, 10वीला आलेला आहे, परत या वर्षी पण होणार आहे 11वी किंवा 12वीला, तिच्यात तुम्ही शिकणार. सध्या पुरतं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे एखादी गोष्ट खाली ओढण्याची क्षमता प्लस याच्यामध्ये असणारा ऍक्च्युअल मॅटर, याला काय म्हणायचं, वेट. एक लक्षात घ्या, ही क्वांटिटी जास्त स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू ह्या. मास ही जास्त स्टेबल आहे, जास्त व्हॅरी होत नाही किंवा होतच नाही, पण वेट व्हॅरी होतं. तुम्ही जर शिकलेले असाल 10वी मध्ये किंवा 9वी मध्ये ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मध्ये, तर त्याच्यात सांगितलेले की ग्रॅव्हिटेशनल पुल काय म्हणे, कशाचं फंक्शन आहे, एकतर ते डिस्टन्सचं फंक्शन आहे किंवा मासचं फंक्शन आहे. इतकं पण नाही कळत, तेवढं लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल पुल हा इक्वेटोरला, विषुववृत्तावर आणि पोलवर दोन्ही व्हॅल्यू काय वेगवेगळ्या आहे. पृथ्वीच्या प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पुलची व्हॅल्यू सारखी नाही, तिच्यामध्ये थोडंफार व्हॅरिएशन होतं. थोडंफार व्हॅरिएशन आलं तर त्याचा काय असतो, गुणाकार असतो. तुम्हाला माहित असेल की तुम्हाला जर सांगितलं की ए जी वस्तू आहे तिचं वेट काढा, तर तुम्ही काय करतात, ए गुणिला 9.8 ने मल्टिप्लाय करतात आणि ती आली 9.8 न्यूटन, हे काय आलं तिचं वेट आलं. जर मास 1 kg असेल तर वेट किती येतं, 9.8, बरोबर आहे की नाही. हे आपण ॲव्हरेज मानतो, ही जी व्हॅल्यू ना ही ॲव्हरेज आहे पृथ्वीच्या याच्यावर, कारण पृथ्वी तलावर काही ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही इतकी ते ह्या रेंजमध्ये व्हॅरी होते, बरोबर ना. mg वेट काढायचं तर काय फॉर्म्युला आहे, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, mg. हे तुम्हाला फिजिक्स मध्ये शिकत, एवढं काही डीप मध्ये नका जाऊ, फक्त एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तरी भरपूर झालं. ओके, मग मासचं एसआय युनिट काय, एसआय युनिट ऑफ मास काय, एसआय युनिट काय असेल बरं, सिंपल आहे, एसआय मास आताच दिलेलं आहे आपण. मासचं काय मग केजी, सीजीएस युनिट काय ग्राम, हे लक्षात राहू द्या. वेटचं काय मग न्यूटन आहे, त्याच्यानंतर वेटचं आणखीन एक आहे डाईन आहे, पण आपल्याला सध्या वेटची जास्त काही आवश्यकता बसत नाही केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये तुम्ही शिकून घ्या. ओके, एसआय युनिट ठीक. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा सेकंड नंबरची, मास झालं, मास कळालं. मास काय मेजर करतो, ऍक्च्युअल मॅटर कंटेंट. मास काय मेजर करतो, ऍक्च्युअल मॅटर कंटेंट. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कोणती प्रॉपर्टी, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची, ओके एक मिनिट.
आपल्याला कळालं की मास कशामध्ये मेजर करतात. थोड्याशा गोष्टी घ्या अवांतर जरा तुमच्या सिलेबसच्या बाहेर, ज्या तुम्हाला गणित सोडवायला कामात येईल. काय की आपण म्हटलं मास मेजर करतो किलोग्राम जर एसआय युनिट असेल तर, आणि CGS युनिट असेल तर मास कशामध्ये मेजर करतो आपण, ग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, जे तुम्ही मेट्रिक सिस्टम शिकत होता बघा, त्याच्यात तुम्हाला होतं बघा किलो, हेक्टो, डेका, ग्राम, डेसी, सेंटी, मिलीग्राम. पाठ राहू द्या, चांगलं असतं भविष्यात आयुष्यात. हे प्रकारे काय प्रकारे बघा, जर समजा तुम्ही कुठलीही 1 मिलीग्राम, एक काय मिलीग्राम mg, बघा तुमच्या गोळ्याच्या पाकिटवर कधी कधी लिहिलेलं असतं 10 mg, 20 mg, 30 mg. नसन बघितलं तर बघून घ्या. जर 1 मिलीग्राम, समजा तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, ती किती आहे 1 मिलीग्राम, अशी तुम्ही 10 ऑब्जेक्ट घेतल्या, किती 1 मिलीग्राम, तर त्याचा काय म्हणतो 1 सेंटीग्राम. काय म्हणतो 10 मिलीग्रामचा काय बनतो 1 सेंटीग्राम. 10 सेंटीग्रामचा 1 डेसिग्राम. 10 गुणिला 1 सेंटीग्राम. कळालं. 10 सेंटीग्रामचा 1 डेसिग्राम. 10 डेसिग्रामचा नुसता ग्राम बनतो. ठीक आहे. चला इथं जरा मी असं करतो, 1 CG 1 सेंटी, तसंच सेंटीग्राम. इथं सेंटी काय ग्राम. जर समजा याच्या जागी हे असेल काय म्हणतात त्याला मीटर, पुढे बघू दे. इथं काय आलं की एखादी ऑब्जेक्ट आहे जी 1 मिलीग्रामची आहे, अशी 10 जर घेतल्या तर काय बनन 1 सेंटीग्राम बनन. त्याच्यानंतर 10 सेंटीग्राम जर एकत्र केल्या तर त्याचा काय बनन 1 ग्राम. म्हणजे हे 1 डेसी कधी जेव्हा 10 हे घेतले, हे 10 घेतलं तर 1 ग्राम बनत. बरोबर आहे. असे 10 ग्राम जर एकत्र घेतले तर काय बनतं डेकाग्राम. काय बनतं डेका. 10 ग्रामला तुम्ही तोळा पण म्हणतात बघा, सोनं घेणारे असेल तर. परत इथं काय झालं 10, मग परत 10 डेकाचा काय बनतो 1 हेक्टो बनतो. काय बनतो 1 हेक्टोग्राम. 10 हेक्टोग्रामचा काय बनतो 1 किलोग्राम. कळलं. हेच 10 घेतले, 10 मिलीग्राम घेतला तर 1 सेंटीग्राम, 10 सेंटीग्राम घेतला तर 1 डेसीग्राम, 10 डेसीग्राम घेतलं तर 1 ग्राम. 1 ग्राम होतो. 10 ग्राम घेतलं तर 1 डेकाग्राम, 10 डेकाग्राम घेतलं तर 1 हेक्टोग्राम, 10 हेक्टोग्राम घेतलं तर 1 केजी. आता बघा तुम्हाला काय सांगतात कन्वर्जन करा. कधी कधी काय होतं माहिती का, सहसा तुम्हाला इथलंच कन्वर्जन येईल. एखादा खडूस 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 टीचर असला माझ्यासारखा तर चान्स आहे की तुम्हाला व्हॅल्यू इथली 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 पण देऊ शकतात. तुम्हाला हे 3 तर पक्क लक्षात ठेवणं आहे. अख्खा 12वी अख्खा लाईफ संपुष्टात. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय सांगेल, माझ्याकडं 10 डेकाग्राम, माझ्याकडे काय आहे 10 डेकाग्राम काहीतरी आहे, कुठली एक्स वस्तू आहे, ती किती मिलीग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी mg. कसं काढलं रे, कसं काढा, सरळ बघायचं. इथं डेकाग्राम आहे, डेकाग्रामच्या पुढं ते मिलीग्राम पर्यंत किती 10, 1 2 3 4, बस सरळ करायचं. 10चा काय करायचा 4 वेळा गुणाकार. 10 गुणिला 10 गुणिला 10 गुणिला काय येणार ते 10 टू द पॉवर 4. बरोबर ना, घातांकाचे नियम शिकलेले मॅथच्या सरनं तुम्हाला पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये शिकवले. क्लिअर. म्हणजे 10 डेकाग्राम बरोबर किती 10 टू द पॉवर 4 मिलीग्राम. म्हणजे काहीच करायचं नाहीये तुम्हाला.
याच्यामध्ये म्हणजे उजव्या साईडच्या गोष्टीचं डाव्या साईडच्या गोष्टीत जर कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 10च्या पॉवर, हे फक्त 10चा काय करायचा, मल्टिप्लाय करायचा. उजव्या साईडच्या गोष्टीला डाव्या साईडच्या गोष्टीमध्ये कंपेअर करायचं असं. जसं बघा डेकाग्राम कुठे आहे, उजव्या साईडला आहे. आपण कंपेअर कशामध्ये करतोय, तिच्या डाव्या साईडच्या गोष्टीमध्ये, बरोबर नाही. आता समजा उलट करायचंय तुम्हाला, समजा सांगितलं ते लिहून घ्या, मी मिटवतो मग, ठीक आहे. एक्झाम्पल त्याच्यानंतर बघा काय करणार, वेळ नाही भेटला तर पॉज करायचं आणि चालू द्यायचं. तुम्हाला सांगितलं की माझ्याकडं 1000 मिलीग्राम, किती आहे, 1000 मिलीग्राम आहे, तर त्याचं किती हेक्टोग्राम आहे. आता काय सांगितले, लेफ्ट साइडच्या क्वांटिटीला राईट साइडच्या क्वांटिटी मध्ये हे करायचं. अशा वेळी काय करायचं, फक्त मेथड 30 10 नच गुणाकार करायचा, फक्त 1 अपॉन करायचा. काय करायचा, 1 अपॉन. हे इथे हेक्टो आहे, तिकडे मिली, 1 2 3 4 5. शॉर्टकट लिहितो, 10चा 5 वेळा गुणाकार किंवा 10 टू द पॉवर 5. तुम्हाला घातांकाचे नियम येतच असेल असं मी मानतो. याला जर वर नेलं तर काय होतं, -5. 10 चा पॉवर काय होतो, -5 हेक्टो. कळालं कन्वर्जन. आता कुठलंही कन्वर्जन येऊन जाईल, ठीक आहे. मला 2000 सेंटीचं काय करा, एक होमवर्क तुम्हाला, 2000 सेंटीचं कशात कन्वर्जन करून द्या मला, किलोग्राम मध्ये, किती किलो होतात. ओके, कमेंट करून सांगा, नाही तर काही करा, मला मेसेज करा. क्लियर आहे. हे 10 ने फक्त गुणाकार करायचा. 1 किलो बरोबर किती मिलीग्राम, परत एक सांगा, 1 kg इज इक्वल टू हाऊ मेनी mg. हे पण सांगा, दोन गोष्टी, ठीक आहे. लिहून घ्या होमवर्क. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकाचं काय करणार, मास मधलं कन्वर्जन करणार. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी बघा, मास झालं, वेट झालं, आता येईल लेंथ. आता काय येईल, लेंथ. ओके, तो देखते हैं लेंथ, डिस्टेंस और डिस्प्लेसमेंट मेजरमेंट. लेंथ न काय होतं आपलं, लेंथ न काय मेजर करता येतं, टू मेजर डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट. काय मेजर करतो आपण लेंथ मध्ये, अंतर, डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट. काय फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. समजा एक सर्कल आहे, ठीक आहे, हा त्याचा डायमीटर आहे, आणि एक मुलगा आहे जो असा चालत इथपर्यंत गेला, डी आहे, किंवा याची रेडियस आहे 2r, डायमीटर, बरोबर ना, डायमीटर डी असेल तर रेडियस काय असते, 2r. रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतं, रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतं. तर एक मुलगा काय आहे जो असा सर्क्युलर पाथ मध्ये चालत पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत पोहोचला, तर त्यानं किती अंतर पार केलं असेल रे, त्याने किती अंतर पार केलं असेल. जर तुम्हाला सर्कमफरन्स काढता येत असेल तर तुम्ही सांगू शकता किती केलं असेल, पाय आर. कारण सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr. आता 2 आहे का, त्याने फक्त एवढा हाफ सर्कलच पार केला, हाफ सर्कलच ट्रॅव्हल केला, मग तो काय ना फक्त पाय आर. ठीक आहे, किती अंतर पार केलंय ना, पाय आर. पण ऍक्च्युअल मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली, त्याची डिस्प्लेसमेंट फक्त इतकी झाली. डिस्प्लेसमेंट काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. कळालं, शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. म्हणजे एखादा मुलगा आहे, ह्या पॉइंटला आहे, ह्या पॉइंटला गेला, एक जण असा गेला आणि एक जण असा गेला, ठीक आहे. तर हे जे वाकडं तिकडे झिगझॅग झालं, हे काय झालं, डिस्टन्स झालं, जे की तो चाललाय. आणि हे काय झालं, पॉइंट ए डॅश टू बी डॅश, हे काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट, शॉर्टेस्ट डिस्टन्स. कळालं. कधी कधी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकच असू शकते का, कारण समजा हा मुलगा असा न जाता असाच गेला असता,
तर इथं डिस्टन्स पण तितकंच असतं जितकी डिस्प्लेसमेंट आहे, कारण शॉर्टेस्ट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पण काय सारखीच. क्लिअर आहे? फरक कळाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. कधी डिस्टन्स वापरायचं, कधी डिस्प्लेसमेंट वापरायचं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला डायरेक्शनची गरज नसेल तेव्हा डिस्टन्स वापरावं लागतं, कारण हे वाय डिस्टन्स इकडं 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 गेलं. आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट केव्हा वापरणार, जेव्हा तुम्हाला डायरेक्शनची गरज असेल, इकडून इकडे. फॉर मोर इन्फॉर्मेशन अटेंड युअर फिजिक्स लेक्चर डेली. ठीक आहे, भरपूर गोष्टी आहे डिस्प्लेसमेंट डिस्टन्स मध्ये, तुम्हाला सर शिकवतील इतके शिकवतील की तुमचे प्रॉब्लेम्स 2 वह्या भरणार. कायनॅमॅटिक्स इक्वेशन सुरू होईल. कायनॅमॅटिक्स मध्ये सरचा हात कोणी पकडू शकत नाही फिजिक्सच्या तुमच्या, तो आपल्या गावात तर बिलकुलच नाही. ओके, हे झालं. कळालं मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा फरक. शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल एकदम शॉर्टेस्ट, काहीच नाही मध्ये गोळ घालायचाच नाही, डायरेक्ट पहिल्या पॉईंट पासून शेवटच्या पॉईंटवर, तर डिस्प्लेसमेंट. आणि जर ट्रॅव्हल केलेला पाथ मोजायचा तर डिस्टन्स असतं. बरं, डिस्टन्सचं युनिट काय मग? एसआय युनिट. आत्ताच पाहिलं एसआय युनिट काय आहे डिस्टन्सचं एसआय युनिट आहे मीटर. सीजीएस युनिट काय आहे? छोटं युनिट, थोडंसं कधी कधी लागतं. सीजीएस युनिट काय आहे? सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर. बर, चाल एवढं लिहून घ्या, मग मी तुम्हाला अजून गंमत सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे? बर, कधी कधी आपल्याला जेव्हा आपण लेंथ मोजतो ना, तर आपल्याला ॲटॉमिक पार्टिकलची लेंथ मोजावी लागते, ॲटॉमिक पार्टिकलची रेडियस मोजावी लागते. ॲटॉमिक पार्टिकलचं जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होतं ना, दोन समजा ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल काय केले, कंबाईन झाले. मग ते कंबाईन झाल्याच्या नंतर समजा हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, दुसरा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, यांनी दोघांमध्ये इलेक्ट्रॉन शेअर केले, तर यांच्या दोघांच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स, ज्याला आपण बॉन्ड लेंथ म्हणतो बघा, ते पण मेजर करावं लागतं. ते खूप खूप बारीक असतं, एकदम मायक्रोस्कोपिक नाही, नॅनोस्कोपिक म्हणू लागलं. ठीक आहे, ते मेजर करावं लागतं. तर त्याच्यासाठी काही युनिट्स दिलेले, ते मेजर करण्यासाठी काय केलेले काही युनिट्स दिलेले, आपण ते पण अभ्यास करू. आपण काय करूया, ते पण अभ्यास करू. लेंथचं तसंच असतं, लेंथचं पण काय असतं, किलो, हेक्टो, डेका, जवळ जवळ लिहितो, किलो, हेक्टो, डेका, मीटर. इथं मागच्या वेळेस ग्राम होतं, का बरं ग्राम होतं, कारण ते मास होतं. इथं लेंथ येतं, मग काय ना मीटर. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. मिलीमीटर इथं पुढं काय राहणार, मिलीमीटर. याला पण सेंटीमीटर म्हणतात, डेसिमीटर म्हणतात, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. सगळ्यांना पुढं किलो लागतं, पण मी काय केले जरा जागा वाचवून. ठीक आहे, पहिल्यासारखंच 10 डेसिमीटर जर घेतलं तर काय बनणार, 1 सेंटी बनणार. 10 10 10 10 10 आणि ओके, 3 आणि 3 6. कळलं? 1 किलोमीटर बरोबर किती मिलीमीटर सांगणे, किती, 10 to the power 6. 1 2 3 4 5 10 चा 6 वेळा गुणाकार, 10 to the power 6. आता मिलीमीटर नंतर नेक्स्ट येतं बघा मायक्रोमीटर. मायक्रोमीटर काय येतं, मायक्रोमीटर. आता 1000 मायक्रोमीटरचा 1 मिलीमीटर होतो. काय होतो, 1000 मायक्रोमीटरचा 1 मिलीमीटर. बर, मायक्रोमीटर नंतर येतो बघा नॅनोमीटर. नॅनोमीटर किती येतो, नॅनोमीटर हा 1000 नॅनोमीटरचा 1 मायक्रोमीटर. 1000 नॅनोमीटरचा 1 मायक्रोमीटर. बर, तर किती गेले, पिकोमीटर. नेक्स्ट आहे पिकोमीटर. 1 नॅनोमीटरचा 1 पिकोमीटर.
1000 पिकोमीटर घेतले की 1 नॅनोमीटर, 1000 पिकोमीटर घेतली की 1 नॅनोमीटर, 1000 नॅनोमीटर घेतला की 1 मायक्रोमीटर, 1000 मायक्रोमीटर घेतला तर 1 मिलीमीटर. कळालं? ओके, काही डाऊट? काहीच नाही. याच्यात पण तेच, याचं कन्वर्जन याच्यामध्ये किंवा याचं कन्वर्जन याच्यामध्ये करायचं तर तोच रूल आहे. जर उजव्या साईडचं कंपॅरिझन डाव्या साईडमध्ये करायचं असेल तर 10 चा डायरेक्ट पॉवर लिहिणार, पण डाव्या साईडचं जर उजव्यामध्ये करणार असेल तर 1/, बरोबर आहे ना? चालेल. बरं, आपण एक एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला कळन जरा. 1 मीटर बरोबर किती पिकोमीटर होतात रे? 1 मीटर बरोबर किती पिकोमीटर होतात? 1 मीटर काय आपलं रूल? मीटर पासून पुढचे सगळे काय करायचे? 10 चे पॉवर मोजत जायचे. मीटर पासून पुढचे, मीटर इथं आहे त्याच्या पुढचे किती आहे? 10 10 10. हे किती आहे? 10 टू द पॉवर 3 म्हणजे 1000 होतं का? बघा बरं, होतं. 10 टू द पॉवर 3 परत 10 टू द पॉवर 3. ओके ओके, हे किती होईल मग? 10 टू द पॉवर याच्या जागी काय होईल? 10 टू द पॉवर हे पण 3 झालं, 3 3 3 3 12. 10 टू द पॉवर 12. जेव्हा पाया समान असतो तेव्हा घातांकाची बेरीज होते. इयत्ता 7वी किंवा 8वी, जास्त दूर नाही. ठीक आहे, पाठ झाले असं 10वी पास म्हणजे तुम्हाला येतं. म्हणजे 1 मीटर बरोबर किती पिकोमीटर येतं? पिकोमीटर. असं पण लिहितात पिकोमीटर, असं पण लिहितात पिकोमीटर. ओके, बर, उलट करू. सर 1 नॅनोमीटर बरोबर किती डेकामीटर? 1 नॅनोमीटर बरोबर किती डेकामीटर? म्हणजे 1 नॅनोमीटर इकडं काय झाले? उजवीकडची क्वांटिटी डावीकडे आली आणि इकडची क्वांटिटी डेकामीटर इज इक्वल टू हाऊ मेनी डेकामीटर. मग आता उजवीकडच्या क्वांटिटीचं कंपॅरिझन आपण डावीकडच्या क्वांटिटीने करतो. पहिले कसं होतं? ह्या क्वांटिटीचं तिच्या उजवीकडच्या क्वांटिटीशी झालं, म्हणून काय केलं आपण? डायरेक्ट गुणा. आता काय केलं? डावीकडच्या क्वांटिटीचं उजवीकडच्या क्वांटिटीशी करायचं. सॉरी, उजवीकडच्या क्वांटिटीचं डावीकडच्या क्वांटिटीशी. पहिले ही कुठं होती? ही डावीकडे होती, ही कुठं होती? उजवीकडे होती, म्हणून आपण वरती गुणाकार. आता काय झालेले? उलट झालेले. ही क्वांटिटी काय डावीकडे, ही क्वांटिटी काय उजवीकडे. उलट झालं, ही इकडे आली. नॅनो 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 असं नाना झालं. कुठून आले नाना? देव झाले. ओके, मग काय करणार? इकडची क्वांटिटी इकडच्याशी कम्पेअर, उजव्याकडचीला डाव्या साईडला कम्पेअर करतो. मग काय करायचं? 1/1 किती? 1000. त्याच्यानंतर 2000 म्हणजे 2 वेळा 2000 नाही, 2 वेळा. ओके, त्याच्यानंतर 1 2 3 4. ओके, 4 10 टू द पॉवर 4. हे काय? हे 1000 ला पण असंच लिहू आपण, चांगलं हुशार मुलासारखं. काय खेळत बसता म्हणा सर इतके 10. ओके, हे 1000. मग किती होईल? 10 टू द पॉवर 1/10 रेस टू किती? 6 च्या 10 मायनस 10. सॉरी 10, फक्त 10. आता हे 10 वरच्या डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये पाठवलं. ठीक आहे, डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला पाठवलं तर ही साइन मायनस होते. लक्षात ठेवणे, घातांकाचे नियम. परत आपल्या ऍप मध्ये घातांकाचे नियम, मॅथमॅटिक्सच्या बॅच मध्ये जायचं, तिथं बघायचं, तिथं आहे दिलेले लॉग ऑफ इंडायसेस. 10 टू द पॉवर -10. हे आता न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर जेव्हा न्यूमरेटर मध्ये येतं तेव्हा 10 रेस टू -10. क्लिअर आहे? तर हे असं कन्वर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. लिहून घ्या. हे कळालं कसं केलं? तर कन्वर्जन करता आलं पाहिजे कुठलं पण. वाटलंच तर मला तुम्ही सांगा. 14. आणखी एक गोष्ट, याला लिहिता कसं माहिती का? मायक्रोमीटर. जर तुम्हाला माहित नसेल तर हे लिहून घ्या, नॅनोमीटर. याला पिकोमीटर.
सिम्बॉल लक्षात ठेव, हे म्यू आहे, यू नाही आहे, असं म्यू म्हणतात त्याला. ठीक आहे, तुम्ही शिकाल पुढे चालून म्यू म्हणतात. काय म्हणतात? म्यू, मायक्रोमीटर. ठीक आहे, वरती लिहून घ्या. त्याच्यानंतर 2-3 देतो मी तुम्हाला, की जेणेकरून तुम्ही काय करा, मला त्याचे आन्सर्स पाठवा. ओके, काय देऊ तुम्हाला? बरं, 105 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी पिकोमीटर. चालेल? अवघड आहे. 105. ओके सर, जाऊ द्या, हे आम्हाला अवघड जात आहे पहिल्यांदाच. बरं, ठीक. 1 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी पिकोमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मायक्रोमीटर. हाऊ मेनी मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. परत 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. क्लिअर आहे? एवढं काढणे, एवढं काढणे, लिहून घेणे, पॉज करणे. आणि नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे आपली व्हॉल्यूम. काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम टू मेजर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय कशासाठी वापरलं जातं? काय मेजर करतात? टू मेजर स्पेस occupied by object in 3 dimension. in 3 dimension. 3 डायमेन्शन म्हणजे काय रे? अशी वस्तू जिला लेंथ, ब्रेड आणि विड्थ असते. लेंथ, ब्रेड आणि विड्थ असते. बर सर, माझ्याकडे एक चेंडू आहे, त्याला लेंथ, ब्रेड आणि विड्थ असते. व्हॉल्यूम काय असतं म्हटलं मी, की 3 डायमेन्शन मध्ये. समजा तुमच्याकडे एक क्यूब आहे. तुमच्याकडे काय आहे? एक क्यूब आहे. क्यूब कळतो ना? क्यूबला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, तुम्हीच सांगा मला. ओके, काय म्हणतात रे? घन. आठवलं, घन. काय, माझ्याकडे एक क्यूब आहे. तर या क्यूबला बघा, ही लेंथ आहे, ही विड्थ आहे, आणि ही काय, ही आतमध्ये मागं झाली, ही त्याची ब्रेड आहे. बरोबर आहे? कधी याला हाईट पण म्हटलं जातं. याला 3 वेगवेगळे काय डायमेन्शन आहे. क्लिअर आहे? मग सर, माझ्याकडे एक स्पेरिकल बॉल आहे, त्याला आहे का? याला 3D म्हणायचं, याला 3 डायमेन्शन बिलकुल आहे. हा स्पेरिकल बॉल आहे, सर्कल नाही, हा स्पेअर आहे, गोल बॉल आहे. ठीक आहे, गोल बॉल आहे. त्याला काय असतं बघा? त्याला रेडियस असते बघा. सगळी काय असते त्याची? रेडियस असते. इथून इथं, इकडून रेडियस राहील, अशी राहील, आणि आतून एक राहील. ठीक आहे, त्याला पण काय असते? लेंथ आणि विड्थ असते, पण ती कशाच्या फॉर्म मध्ये असते? रेडियसच्या. तुम्हाला याचं क्यूब जर समजा, जर क्यूबचं काय करायचं तुम्हाला? वन काढायचं, तर तुम्ही काय फॉर्म्युला वापरलाय 10वी मध्ये? एल क्यूब. काय एल क्यूब? कारण ही बाजू क्यूबची काय असते? सारखी असते. मग त्याच्यामुळे काय करतात? कुठली एक बाजू पकडतात आणि तिचा काय करतो? क्यूब करतात. स्पेअरचा तुम्ही स्पेअरचा व्हॉल्यूम कसा काढतात? 4/3 पाय आर क्यूब. हे काय रेशो असतो? हा 4/3 रेशो असतो हे. ठीक आहे, याच्या आपल्याला प्रूफशी काही घेणं देणं नाही. व्हॉल्यूम फक्त एक लक्षात ठेवायचं की कुठलीही ऑब्जेक्ट आहे तिनं किती स्पेस ऑक्युपाईड केलंय 3 डायमेन्शन मध्ये पूर्ण याच्या. क्लिअर आहे? तेवढंच माहित झालं, भरपूर झालं. जास्त खोल मध्ये, कारण आपल्या सिलेबसचा भाग नाही. व्हॉल्यूम तुम्हाला कळतं. बर, व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय? मग एसआय युनिट, व्हॉल्यूमचं एसआय युनिट खाली गेलं काय परत? एसआय युनिट आहे व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. सीजीएस युनिट काय आहे? सेंटीमीटर क्यूब.
डिराइव्ड युनिट. कसं काय? आता बघा तुम्ही व्हॉल्यूम काढला, आता क्यूब होता ना, ते क्यूबचं व्हॉल्यूम कसं काढलं? एल इंटू एल. विड्थ ब्रेडच्या जागी मी एल का वापरलं? कारण त्यांची लेंथ काय असते, विड्थ काय असते, सारखे असतं. मग सगळ्यांना मी काय केलं? कॉमन एल वापरलं. बरोबर, क्यूबच्या सगळ्या साइड्स काय असतात? सेम असतात. मग सगळ्यांना एल. मग आता याचं लेंथ आहे, ही काय लेंथ आहे. लेंथ कशात मोजतात रे? मीटरमध्ये. दुसरी लेंथ तुम्ही कशात मोजणार? मीटरमध्ये. तिसरी पण मीटर. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करा तर एकाच युनिटमध्ये मेजर करायची. ठीक आहे? नाही तर ही तुम्ही मीटरमध्ये, ही सेंटीमीटरमध्ये, ही हेक्टोमीटरमध्ये असं केलं तर सगळं आन्सर चुकणार. ही जर मीटरमध्ये तर ही पण मीटर, ही पण मीटर. ही सेंटीमीटर तर सगळ्या सेंटीमीटर. क्लिअर आहे? मग सगळ्यांचं गुणाकार केला तर काय म्हणतो रे? मीटर 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 क्यूब. आलं की एसआय युनिट मीटर क्यूब. हा मीटर गुणिला मीटर गुणिला मीटर, मीटर क्यूब. अशा पद्धतीने तुम्ही क्वांटिटीचे युनिट डिराइव्ह करू शकता. बरं, त्याच्यानंतर लक्षात घ्या, त्या व्हॉल्यूम मध्ये पण तुम्हाला काही कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायचे, कारण गणित करताना हे आपल्याला फार गरजेचे असते. तर एक मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. काय अर्थ होतो की समजा तुम्ही एखादा टँक बांधला असा, ठीक आहे, या टँकचं काय इकडे असा आतमध्ये येतो, चांगला मस्तपैकी टँक तुमचा असा असा, ठीक आहे, असा एक टँक आहे तुमचा मस्तपैकी. ही 1 मीटर आहे, ही 1 मीटर आहे, ही 1 मीटर. एक टँक बांधला तुम्ही 1 मीटर, सगळी काय त्याची 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा. तर याच्यामध्ये पाणी किती बसेल म्हणे? 1 लिटर. ते सॉरी 1000 लिटर. व्हॉल्यूम किती राहील पाण्याचं? 1000. ठीक आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला बनवायची असली, तुम्हाला जर सांगितलं की यार आपल्याकडं काय करायचं आहे, घरामध्ये एक हाऊस बांधायचं आहे, त्याच्यात 5000 लिटरचा टँकर वर पाणी बसवायचं. 5000 लिटरचा टँकर वर मग तुम्ही काय करणार? बघणार की काय 1 मीटर बाय 1 मीटरचा हाऊस जर बांधला तर 1000 लिटर पाणी बसतं. मग आपल्याला किती बसवायचं आहे? 5000 लिटर. मग सर आम्ही बांधतो 5000 मीटर बाय 5000 मीटर. झालं का? 5 गुणिला 5 मीटर 5 मीटर 5 मीटर. कारण 1 मीटर गुणिला 1 मीटर गुणिला 1 मीटरचा किती होतो? 1000 लिटर. असं लिहिलं झालं का? काय करायचंय तुम्हाला? याचा किती मीटर क्यूब आलेला आहे? 1 मीटर क्यूब. मग तुम्हाला असं करायचं, एक तर 5000 मीटर त्याची खोली घेतली तर 1 मीटर त्याची हे घ्यायची. टोटल करतो जितका मीटर क्यूब त्याला मल्टिप्लाय बाय 1000 केलं तर तेवढे लिटर बसतात. क्लिअर? याला काय करायचं? गुणाकार केला किती आलं उत्तर? 5000. असं तुम्ही काढू शकता. तुमच्या घरात मिस्त्री आला, मिस्त्रीला बिचाऱ्याला कळालं नाही कसं काढायचं, कसा हाऊस काढायचा, किती आपलं टँकर बसन, किती लिटरचा टँकर असतं, असा अंदाज तुम्हाला काढता आला पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टी मॅथच्या सरकडून चांगल्या शिकून घ्या. माझं काम फिजिक्स शिकवण्याचं नाहीये, नाही मॅथ. आजचा टॉपिकच असा आहे, तुम्हाला हे शिकवावं लागतं. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर इज इक्वल टू 1000 डीएम क्यूब. डेसिमीटर क्यूब म्हणतात बघा याला. ठीक आहे. चालू. त्याच्यानंतर बघा 1 लिटर, 1 लिटर इज इक्वल टू 1000 सीएम क्यूब. ओके. त्याच्यानंतर इज इक्वल टू 1000 ml. तुम्ही जे दूध आणतात ते काय असतं? मग 1000 ml असतं. त्याच्यानंतर आणखी काय करता येईल बरं? अजून काय करता येईल का? कन्वर्जन 1 लिटरचं याच्यात. बरं, 1 मीटर क्यूब बरोबर किती सेंटीमीटर क्यूब होतं रे? 1 मीटर क्यूब इज इक्वल टू किती सेंटीमीटर क्यूब होईल? किती होईल रे? हे बघा 1000 आणि हे इकडं 1 परत 1000 गुणिला 1000 10 टू द पॉवर 3 गुणिला 10 टू द पॉवर 3 किती येतं? 10 टू द पॉवर 6 ml किंवा याला ऑब्लिक मध्ये तुम्ही काय लिहू शकता? सीएम क्यूब. कळलं? 1 मीटर बरोबर एक तर 10 टू द पॉवर 6 ml किंवा 10 टू द पॉवर 6 सेंटीमीटर क्यूब. बरं, सर उलट केलं तर 1
cm क्यूब इज इक्वल टू हाऊ मेनी काय करू मीटर क्यूब. तेच उजव्या साईडची गोष्ट डाव्या साईडनं कम्पेअर करत आहात म्हणजे काय करणार तुम्ही 1 अपॉन मध्ये घेणार. 1 अपॉन किती आहे 1000 बरोबर नाही ml ला किती आहे 1000. 1 लिटर बरोबर 1000 ml आणि 1000 लिटर बरोबर 1 म्हणजे 1000 गुणिले 1000 काय करावं लागेल 10 टू द पॉवर 3 गुणिले 10 टू द पॉवर 3 10 टू द पॉवर 1 1 6 मग किती होईल वरती गेलं तर 10 टू द पॉवर -6 मीटर क्यूब 1 cm क्यूब. ठीक आहे cm क्यूब आणि ml काय सेमच मिळेल फक्त काय शब्द वेगळे लिटर आणि dm क्यूब सेमच आहे बरोबर आहे याची व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू सेमच आहे. बेसिक मॅथमॅटिक्स येत असणार तुम्हाला असं मी अज्यूम करतो आणि पुढे जातो. क्लियर आहे. बर समजा लिक्विडचं व्हॉल्यूम मोजायचं तर कसं मोजणार आहे हे तर सॉलिडचं व्हॉल्यूम मोजता आलं तुम्हाला. कसं मोजणार सॉलिडचं व्हॉल्यूम लेंथ मोजणार ब्रेड्थ मोजणार आणि हाईट किंवा विड्थ मोजणार. गुणाकार केला की तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल. पण लिक्विड असं तुम्हाला एक पाणी दिलं असं गोंधळीत भरून म्हटलं मोजा तर त्याच्यासाठी काय असतं इन्स्ट्रुमेंट असतं माहिती ना. तुम्ही दूध मोजायचे दूध पाणीदार आहे दुधाला काही आकार नाही दुधाचं काय तुम्ही लेंथ मोजणार ब्रेड्थ मोजणार हाईट मोजणार का किंवा पाण्याची हाईट ब्रेड्थ लेंथ मोजणार नाही. मग तुम्ही काय करणार ते पाणी कंटेनरमध्ये टाकणार आणि कंटेनरला माप दिलेलं असतं की इतक्या मापावर 1 लिटर. फ्लास्क असतात बघा कोनिकल फ्लास्क दुधाचे तुमचे हे असतात ते फ्लास्क त्याच्यात तुम्ही काय करतात मग लिक्विड मोजतात. सॉलिड कसं मोजतात तुम्ही मग सॉलिडची डायरेक्ट लेंथ विड्थ ब्रेड्थ काढायचं गुणाकार करायचा त्याचा आकारानुसार त्याचे फॉर्म्युले ठरतात. तुम्हाला माहिती आहे सिलेंड्रिकल असेल तर त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे. सिलेंडर असेल असा सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये जर तुमचा एखादा पदार्थ असेल तर मग तुम्ही त्याच्याकडे काय करणार पाय h बरोबर आहे असं करा. हे सगळं काय करता मेजरमेंट करण्यासाठी मला लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट आहे व्हॉल्यूम नंतर डेन्सिटी. व्हॉल्यूम नंतर काय डेन्सिटी. ठीक आहे डेन्सिटी आणि टेम्परेचर माझ्या हिशोबाने किती झालं तुमचं 24 आणि 27 54 56. ठीक आहे जाऊ द्या घेऊ जरा लेक्चर मोठं होते घेऊया मोठं लेक्चर घेऊ काय प्रॉब्लेम नाही. डेन्सिटी टू मेजर मास पर युनिट व्हॉल्यूम. टू मेजर मास पर युनिट व्हॉल्यूम काय करायचंय मास पर युनिट व्हॉल्यूम. एखादी गोष्ट 1 किलो घेतली एखादी गोष्ट 1 किलो घेतली तर तिचं व्हॉल्यूम किती आहे अशा टर्म मध्ये आपण काय करतो डेन्सिटी मेजर करतो. SI युनिट काय डेन्सिटीचं SI युनिट काय सांगितलंय मास SI युनिट ऑफ मास घ्यावं लागेल मास SI युनिट ऑफ मास डिवाइड बाय काय होईल डिवाइड बाय SI पर युनिट आहे ना पर म्हणजे डिवाइड असतं तुम्हाला पर आलं. हे बघा काय असतं समजा केळी 12 रुपये पर डझन 12 रुपये पर डझन म्हणजे काय 12 रुपयामध्ये डझन भर केळी पर डझन नाही तसं झालं पर डझन काय असतं डिवाइड असतं 12 भागिले 12 1 रुपयाला 1. हे काय झालं युनिट ऑफ SI युनिट ऑफ कशाचं SI युनिट ऑफ कशाचं व्हॉल्यूम. काय व्हॉल्यूम मासचं काय केजी व्हॉल्यूमचं आत्ताच काढलं मीटर क्यूब मग डेन्सिटीचं SI युनिट काय बनले केजी पर मीटर क्यूब. SI युनिट ऑफ D फॉर डेन्सिटी इथं वाटलं असतं लिहा डेन्सिटी डिनोट बाय. काही ठिकाणी डेन्सिटीला असा शब्द पण वापरतात याला रो म्हणतात. पुढे आल्यावर घेऊ आता सगळं नका बघू कारण काय होईल त्रास होईल. ठीक आहे तर डेन्सिटी SI युनिट हे झालं CGS युनिट काय त्याचं CGS युनिट हे ग्राम पर ml. किती ग्राम मध्ये किती ml ग्राम पर ml. ठीक आहे
डेन्सिटी मध्ये काय केलं जातं की एखाद्या वस्तूचं वजन केलं जातं आणि त्या वजनाचं किती व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, तुम्ही काय केला, तुम्ही बघा वाटलंच तर तुम्हाला जर माहित असेल, एक मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा क्यूब आहे. लोखंडाचा वेगळा घेतला तर त्याचं वजन वेगळं भरतं, सोन्याचा घेतला तर वेगळं भरतं, चांदीचा घेतला तर त्याचं बी वेगळं भरतं. कशाचंही घ्या वेगळं भरतं, त्याच्यावरून आपली डेन्सिटी मॅटर करते. ठीक आहे, त्या गोष्टी जशा येईल तेव्हा तुम्हाला कळत. आत्ताच जर मी सांगितलं तर तुम्ही खूप कन्फ्यूज व्हा, त्याच्यामुळे निवांत काय टेन्शन. डेन्सिटी कळालं, काय त्याचं युनिट कळालं, बस झालं, इतकंच खूप झालं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मस्त मस्त लॉज घेऊ, छान छान लॉज घेऊ. टेम्परेचर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये मोजतात रे, जनरली डिग्री सेल्सिअस. हा कशा टू मेजर, काय मेजर करतो आपण टेम्परेचर, द हॉटनेस और कोल्डनेस, हॉटनेस ठीक आहे और कोल्डनेस. हॉटनेस कोणाची, हिरोईनची नाही. ठीक आहे, टू मेजर हॉटनेस अँड कोल्डनेस, की कुठली गोष्ट किती गरम आहे किंवा किती थंड आहे ते मोजण्यासाठी काय टेम्परेचर असतं. बरं, आपण जनरली टेम्परेचर कशात मोजतो, डिग्री सेल्सिअस. युनिट काय वापरतो आपण याच्यात, युनिट हा एसआय युनिट. जनरली काय असतं, डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरेनहाइट. पण एसआय युनिट काय याचं, एसआय टेम्परेचरचं एसआय युनिट आहे बघा केल्विन. टेबल मध्ये शिकलो होतो बघा आपण, केल्विन कॅपिटल के. आता आपल्याला रिलेशन माहित पाहिजे, किती डिग्री म्हणजे किती केल्विन. जर तुम्हाला एखादी गोष्ट केल्विन मध्ये कन्वर्ट करायची, केल्विन इज इक्वल टू 273 प्लस डिग्री सेल्सिअस. काय करायचं, कुठलं पण टेम्परेचर दिलं, समजा तुम्हाला 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं, ठीक आहे, त्याला तुम्हाला काय करायचंय, केल्विन मध्ये कन्वर्ट करायचंय. ते कसं होणार, 10 प्लस 273 इज इक्वल टू 283 केल्विन. कुठलाही डिग्री सेल्सिअसचा आकडा घेऊ द्या, त्याचं काय करणार तुम्ही 273 आहे. मोर प्रिसाइजली जर म्हटलं तर 273.15. पण आपण काय करतो, कॅल्क्युलेशन साठी ही गोष्ट वापरत नाही. ठीक आहे, इतकीच बस आहे. तर केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं, की समजा आज किती 27 डिग्री तापमान आहे. आता सध्या किती डिग्री तापमान आहे, 27 डिग्री तापमान आहे. 27 डिग्री तापमान म्हणजे किती केल्विन आहे रे, 273 ऍड करा लगेच 300 डिग्री तापमान, 300 केल्विन तापमान. कळालं, अशा पद्धतीने. बरं, हे झालं कशाचं कन्व्हर्जन झालं, डिग्रीचं केल्विन मध्ये. बरं, आपल्याला केल्विनचं डिग्री मध्ये केलं कसं करणार, समजा तुम्हाला सांगितलं आज काय 350 डिग्री, सॉरी 350 केल्विन टेम्परेचर आहे. खूपच हॉट झालं, माणूस फार गप्पून जाईल. समजा एखादी गोष्ट आहे तिचं टेम्परेचर किती आहे, 350 केल्विन. मग तिला डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करणार, सिंपल आहे, याच्यामध्ये करायचं. तुम्हाला काय केल्विन ही आकडा दिलेला आहे, हा किती दिलेला आहे केल्विनचा आकडा 350 इज इक्वल टू जसंच तसं 273 जसंच तसं प्लस डिग्री सेल्सिअस जसंच तसं. हे काढायचे आपल्याला, बरोबर. डिग्री सेल्सिअसची आपल्याला व्हॅल्यू काढायची. हे इकडे गेलं तर मायनस होईल, किती होईल 27, 50 आणि 27 77 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 77 डिग्री. किती 77. काय करावं लागतं, फक्त मायनस. याला काय केलं, इकडं मायनस केलं. तो तुम्हाला नंतर लक्षात राहायला पाहिजे. 350 मायनस 273 इज इक्वल टू 77 डिग्री सेल्सिअस. काय केल्विनचं डिग्रीत करायचं तर मायनस करायचं, डिग्रीचं केल्विन मध्ये करायचं तर प्लस करायचं. ओके, त्याच्यानंतर आणखी एक रिलेशन आहे बघा. कधी कधी तुम्हाला टेम्परेचर दिलं जातं फॅरनहाइट. जर फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर दिलेलं असतं तर त्याला काय करायचं, 9/5 मल्टिप्लाय बाय डिग्री सेल्सिअसचं तापमान प्लस 32. बघा, बऱ्याचदा तुम्ही म्हणत असाल सर मला 102 ताप होता, सर मला 90 ताप, मला 99 ताप होता, किंवा मला 101 ताप होता. हे काय 104 ताप होता. नेमकं काय 104 डिग्री
बऱ्याचदा मी असं विचारलेलं आहे मुलांना की सर मला काल 102 ताप होता. म्हटलं 102 काय काय? त्याला वाटलं गरम आहे. सर 102 डिग्री तापमान होतं. अरे म्हटलं तुझ्या अंगावर जर पाणी टाकलं तर तिथंच वाफ झाली पाहिजे. क्लिअर आहे की? तर 102 डिग्री जे तुमचं असतं ना, तुम्ही तोंडामध्ये ते थर्मामीटर घालतात किंवा आजकाल तर ती गन आलेली थर्मल गन, तर तिच्यामध्ये जे तापमान मोजलं जातं ते फॅरनहाईटमध्ये असतं. ते कशामध्ये असतं? फॅरनहाईटमध्ये. म्हटलंच का आपण याचं स्पेलिंग लिहू, फॅरनहाईट. बरोबर आहे का? फॅरनहाईट. ओके, माझं पण चुकायला. हा 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 हा, सरला काही येत नाही. हाईट. ओके ओके, फॅरनहाईट. F इज इक्वल टू फॅरनहाईट. F इज इक्वल टू, तर F इज इक्वल टू काय येतं मग? 9/5. म्हणजे तुमचं समजा माणसाचं ह्युमन बॉडी टेम्परेचर किती असतं? 37 डिग्री. ह्युमन बॉडी टेम्परेचर किती असतं? 37 डिग्री. मग आपण या 37चं फॅरनहाईट करू बरं, किती होतं? 9/5 मल्टिप्लाय बाय 37 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे? प्लस 32 इज इक्वल टू किती? फॅरनहाईट. काढा, फॅरनहाईट मध्ये आन्सर काढायचं. कसं काढणार? भागाकार. सर काय भागाकार करा मला नाही समजत. 6 खाली उरला 1, बरोबर आहे? 7×5 = 35. सॉरी सरला येते. 7×5 = 35. खाली उरले 2. 7×4 = 28. ओके. 9×4 = 36. 8 आले 3. 9×7 = 63. 63 आणि 3 66. पॉईंट प्लस 32 गुणाकार येत असणार असं मी अजून करतो. 6.98 फॅरनहाईट, डिग्री फॅरनहाईट. कळालं? माणसाच्या मग बॉडीचं टेम्परेचर किती असतं? 96.2 फॅरनहाईट. मग मला सांगा 102चं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करू. 102 फॅरनहाईटचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करा. कसं करणार? ठीक आहे. ह्युमन बॉडीचं आपण काय करतोय? इथं वाटलंच तर लिहा, तुम्हाला लक्षात राहील. ह्युमन बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. मग आता करूया इकडं उलट. सर मला 102 तापमान होतं फॅरनहाईट मध्ये होतं, बरोबर आहे? नाही, थर्मामीटर मधला तापमान कशाचं असतं? 102 याच्यामध्ये असतं, फॅरनहाईट. बरं, 9/5 जसंच्या तसं डिग्री सेल्सिअस आपल्याला काढायचंय, बरोबर आहे? प्लस 32, हे 32 इकडे आले, मायनस होईल, काय होईल? 32 70. ओके, इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस जसंच्या तसं. मग हे इकडं वर जाईल. 70 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. हे डिग्री सेल्सिअस इकडून लिहितो, इज इक्वल टू 9 भागा. अरे देवा, काय भागाकार येणार आता? 9×7 = 63. 9×7 = 63. 7.63. खाली किती उरले? 7. परत 7, परत 7. ओके, आवर्ती येते का? 9×7 = 63. 9×7 = 63. 9×7 = 63. काय केलं मग? करा गुणाकार. 8×5 = 40. ठीक आहे, 40 खाली उरले. 40 नंतर खाली किती उरले? 4. 7×5 = 35. 35 आणि 4 = 39. ओके, त्याच्यानंतर पॉईंट. 7×5 = 35. 35 आणि परत 3. 35 आणि 3 38 डिग्री सेल्सिअस. इतकं तुमचं तापमान. जेव्हा तुम्हाला 102 तापमान असतं तेव्हा तुमचं किती डिग्री तापमान असतं? 38.93. इथं काय होतं? 7 येईल, म्हणून मी काय केलं? एक शब्द ऍड करू. माहिती आहे तुम्हाला, एक सारखं 5च्या पुढं असेल तर पुढच्या लेक्चरला तेच होणार. ठीक आहे. एक आणखी गोष्ट मी घेईल तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये, त्याच्यात तुम्ही शिकू. कळालं? फॅरनहाईटचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं? डिग्रीचं फॅरनहाईट. हे काय होतं? फॅरनहाईट, तुमचं तापमान. ठीक आहे. हे काय? फ्युअर टेम्परेचर. फ्युअर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. इन डिग्री सेल्सिअस. असं करता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्या पुढे, इथून पुढे कोणाला म्हणणं का सर मला 102 डिग्री तापमान होता,
आता झालंच मग 102 डिग्री तापमान, तो माणूस बिचारा चक्कर येऊन पडायचा एखादा हुशार असला तर. क्लिअर आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला अजून अशा ट्रिकच्या गोष्टी शिकवतो की ज्या तुम्हाला नीट सीईटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हेल्प होईल. मला आत्ताच आठवलं हे शिकवताना, ती गोष्ट घेईल आणि मी तुमचे लॉज घेईल. केमिस्ट्रीमध्ये काही लॉज आहेत, त्याच्यानुसार रिॲक्शन फॉलो होतात. त्या रिॲक्शनचे लॉज आपण बघूया 1 बाय 1. असे 2 ते 3 लेक्चर त्याच्यात जाणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करत राहा. चालेल, धन्यवाद.